गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज खूप सकाळी आलेलो आहे. चला आता आपण आपल्या बागेमध्ये फेरफटका मारू. आल्या आल्या दुधी भोपळा नजरेस पडला. परवाच आपण एक काढला होता यातला, तर मी बघितलं सगळा वेल अजून फुलं आहेत, येत आहे. तर हा मी तयार आहे तो काढून घेतला आहे. पहा, लगेच बाहेरच अजून बागेत एंट्री केली नाही. इथं गोसावळ्याचा वेल आहे, तर गोसावळी ही लागलेली आहेत आणि आपण दोडकेही पाहूया, तेही तोडून घेऊया. सध्या खूप पीक आहे गोसावळ्याला. हे पहा, फुलं इतकी आणि अशी गोसावळी भरलेली आहेत. हे पहा, एका ठिकाणी 2 गोसावळी मिळाली. फ्रेंड्स, हे पहा, इतकी सुंदर फुलं भरलेली आहेत गोसावळ्याच्या वेलाला. आणि लगेच आपल्याला इथेही एक गोसावळ मोठं झालेलं आहे. पहा, हे आतून बाहेर आलं आहे. गोसावळी शोधली नाही आहेत. चला, दोडक्याचा पण वेल आहे इथून. हे पहा, दोडके आलेले आहेत छोटे छोटे. हे पहा, इथे एक आहे, हा एक आहे. हे लहान आहे म्हणून तोडत नाही आहे. हा एक आहे तयार, हा पण लहानच आहे. हे पहा, इथे एक तयार झाला आहे. हा एक छोटा आहे आणि हा एक एक दोडका मिळाला. मस्त. गोसावळ्याचा वेल इकडं वांग्यांवर चढायला लागलाय, तुम्हाला दिसत असेल किती. आणि हे पहा, आत पण असे दोडके लागलेले आहेत, सुंदर सुंदर असे लटकतात सगळे. हे पहा, हे पहा. आता वांग्याचं पीक थोडं कमी झालं आहे बघा. नवीन फुलं आलेली आहेत. एकाद दुसरं वांग आहे जे आपल्याला वापरता येतं. हे नको, बघा, छोटी 2 वांगी. आणि भेंडी तर आहेतच, किती सुंदर लागलेले आहेत बघा. भेंडी रोज तोडावी लागते, पण मी कंटाळ करत नाही, कारण जर नाही तोडली ना मग जून होतात, मग वापरता येत नाहीत त्या इतक्या सुंदर भेंड्या वाढलेल्या. तसं पण बागकाम करायचं म्हणजे कंटाळा करून चालत नाही, ऊन असो, पाऊस असो किंवा थंडी असो. चला, एक वेळच्या भाजीची भेंडी इथं मिळाली मला. त्या दिवशी मुंगळे नव्हते फ्रेंड्स. हे पहा, मुंगळे. तर ह्या लॉंग बीन्स परत ह्या नवीन वेलाला अशा छान तयार झालेल्या चवळीच्या शेंगा. हे बघा. आणि मुंगळ्यांपासून हात वाचवत वाचवत सगळ्या ह्या काढायच्या. हे टास्क आहे आपलं आजचं. हे पहा, कालच आपण या शेंगा तोडल्यामुळं आता थोड्याच होत्या. हे पहा, या सगळ्या काढून घेतल्या मी. आत्ता कळलं, हे शेंगा सगळ्या खातात हो सोलून त्याच्यावरचं. बघा, ह्या लॉंग बीन्स काढायला भरपूर वेळ लागतो फ्रेंड्स, कारण पूर्ण मुंगळ्यांपासून हात वाचवत काढायला लागतं. मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते, नाही तर तुम्हाला कंटाळ येईल एवढे सगळं हार्वेस्टिंग होऊस तोपर्यंत. तर ह्या वेलाच्याही मिळाल्या. रोज ना भोपळा बघते आणि तुम्हालाही दाखवते. बघा, पिकलेला आहे, किती छान झालेला आहे आपला भोपळा. बघा, तर अजून थोडा पिकू दे. हे बघा, मिरच्यांचं शेत आहे, किती छान छान मिरच्या लागल्यात याला. हे पूर्ण ही सगळी रोपं आपली मिरच्यांची आहेत, जी नवीन लावली होती हिवाळ्यानंतर. छान. यावर्षी अजून कोहळा आलेला नाही, वेल लावलेला आहे, छान वाढलेला आहे, त्या मांडवावर आहे. पाहूया आता कधी येतोय. आणि हे नवीन काकडीचा वेल बघा, फुलं आलेली आहे. आता वर चढवणार आहे ह्याच्यावर ह्याला, पण खाली जरा व्यवस्थित येण्यासाठी ठेवला आहे. बघा, 4-5 लावलेले आहेत वेल या. आणि ह्या सुंदरशा मिरच्या. तर फ्रेंड्स, आज आपण गोसावळी काढली, दोडका काढला, दुधी भोपळा काढला, लॉंग बीन्स, वांगी, भेंडी आणि चटकदार अशा मिरच्या. तर हे आहे आजचं आपलं हार्वेस्ट. बाय बाय.